ठीक आहे, लक्ष द्या. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. ठीक आहे, काय फाइंड करायचं आहे? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. काल आपण वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहिलं, तर ते जे इक्वेशन्स आहेत ते याच्यावरून येतात. ठीक आहे, आणि याच्यावरून कसे येतात ते बोर्ड्स मध्ये, पण आता तुम्हाला ते इक्वेशन स्टडी करायचं आहे. ठीक आहे, फक्त वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन कसं काढायचं ते नाही करायचं. ठीक आहे, तर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम फाइंड करण्यासाठी मला सांगा, रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय? हे लाल कलर कोणी घेतला होता एवढा? नक्कीच ईश्वरीचं काम असत. कसं आहे, मी रेड फ्लॅग नाही ना ईश्वरी, त्याच्यामुळे थोडस रेड आवडत नाही मला. डिफरन्शियल फोर्सचा, रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? F इज इक्वल टू मायनस KX. फोर्सचा दुसरा फॉर्म्युला जो डे टू डे लाईफ मध्ये वापरतो आपण, तो काय आहे? मास इंटू ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय येईल? मायनस KX. नाव मला सांगा, ऍक्सेलरेशनला असं लिहिलं तर चालेल का? कसं? डिस्प्लेसमेंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला काय येतं? वेलॉसिटी, आणि त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला की काय येतं? ऍक्सेलरेशन. समजलंय का? तर ऍक्सेलरेशनला, ओके, ऍक्सेलरेशन काय पण असेल ते. ठीक आहे, तर याला काय लिहू शकता तुम्ही? dt स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? मायनस KX. ठीक आहे, हा m जो आहे तो तिकडे मल्टिप्लिकेशनला द्या, काय होईल? हा सॉरी डिव्हिजनला जाईल. ठीक आहे, म्हणजे काय होईल? d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू k अपॉन m इंटू x. ठीक आहे, हे इकडं कसं आहे? सबट्रॅक्शन मध्ये मायनस, इकडे आल्यावर काय होईल? पॉझिटिव्ह. d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर प्लस इज इक्वल टू 0. ओमेगा इज इक्वल टू काय सांगितलं होतं? ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ k बाय m, किंवा k इज इक्वल टू सांगितलं होता m ओमेगा स्क्वेअर. आठवतंय का काल? k इज इक्वल टू काय असतो? m ओमेगा स्क्वेअर. मग याच्यावरून ओमेगाची व्हॅल्यू जर काढायची झाली तर काय येईल? k अपॉन m काय येईल? ओमेगा स्क्वेअर. k अपॉन m चा काय लिहू शकतो आपण? ओमेगा स्क्वेअर. म्हणजे राहील काय? राहील काय? x अपॉन नाही, x इंटू ओमेगा. म्हणजे काय आलं? d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर प्लस याचा काय लिहिणार? ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. हे आलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. काय आलं हे? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. आता ह्याच्याच वरून तुम्ही ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी काढू शकता. ऍक्सेलरेशन काढणे इझी, वेलॉसिटीला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन लागतं. ऍक्सेलरेशन कसं फाइंड करणार? d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर काय आहे? ऍक्सेलरेशनच आहे ना. मग काय येईल? ऍक्सेलरेशन प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय आलं? मायनस ओमेगा स्क्वेअर x. ठीक आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन याच्यावरून फाइंड करता येत. समजलंय का? नक्की समजलं. याला काय म्हणणार तुम्ही? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम म्हणणार. आता याला एवढं महत्व काय? कुठलीही बॉडी जर एसएचएम परफॉर्म करत असेल तर हे इक्वेशन ती सॅटिस्फाय करते. इक्वेशन इज ऑलवेज सॅटिस्फाईड. ठीक आहे, कुठलीही बॉडी जर एसएचएम परफॉर्म करत असेल तर हे इक्वेशन काय होतं? सॅटिस्फाय होतं. ठीक आहे, म्हणजे जर आता तुम्हाला काहीतरी इक्वेशन दिलं, x इज इक्वल टू 2x प्लस 5 असं इक्वेशन, ते इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्ही जर याच्यात पुट केला आणि जर त्याची व्हॅल्यू 0 ला इक्वल येत असेल तर काय समजायचं? ते काय होतंय? सॅटिस्फाय होतंय. ते जे इक्वेशन आहे ते काय होतंय? सॅटिस्फाय होतंय. समजलंय का? मग आता इक्वेशन घ्या बरं एक, थांबा नंतर लिहा. इक्वेशन घ्या, x इज इक्वल टू a e रेस टू i ओमेगा t. ठीक आहे, काय इक्वेशन आहे? x इज इक्वल टू a i e रेस टू ओमेगा e रेस टू i ओमेगा t. ठीक आहे, असं इक्वेशन आहे. तर हे इक्वेशन आता एसएचएम परफॉर्म करते की नाही हे सांगायचंय आपल्याला. काय सांगायचंय? एसएचएम परफॉर्म करते की नाही. मग ते कसं काढणार तुम्ही? आता डिफरन्शियल इक्वेशनशी कम्पेअर करायला लागेल या इक्वेशनला. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन काढण्यासाठी आधी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय आहे? d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर आहे ना. म्हणजे याचा काय घ्यायला लागणार? पहिलं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार आहे. ठीक आहे, मग डेरिव्हेटिव्ह काय येईल या इक्वेशनचा बघा, सांगा. डेरिव्हेटिव्ह काय येईल? dx बाय dt इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे, a तसाच. ठीक आहे, e रेस टू i ओमेगा t. कोणाच्या रिस्पेक्टिव्ह घेतलाय तुम्ही डेरिव्हेटिव्ह?
टीच्या रिस्पेक्टिव्ह घेतलं. ठीक आहे, याचा अर्थ फक्त टी कॉन्स्टंट आहे. ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ई रेस टू 2x इंटू 2. ठीक आहे, बरोबर. याचा परत काय घेतो आपण, डेरिव्हेटिव्ह घेतो. आता इथे एक्स काढून टाकलं म्हणजे आपण, आता इथे काय काढून टाकणार, म्हणजे तुम्ही टी काढून टाकणार, काय राहणार मग, आय ओमेगा तसाच राहणार. बरोबर, काय राहिलं, आय ओमेगा तसाच राहिला. बरोबर, डबल डेरिव्हेटिव्ह घ्या आता. याचा डबल डेरिव्हेटिव्ह काय येईल, dt स्क्वेअर. सांगा बरं डबल डेरिव्हेटिव्ह काय येईल याचा. हे कॉन्स्टंट आहे ए ई रेस टू आय ओमेगा टी, आणि परत काय होईल त्या आय ओमेगा टीचा डबल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आय ओमेगा टी चा काय होणार, याचा परत डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही. ठीक आहे, तो काय येईल मग, आय ओमेगा. परत मग हे पण काय होतं, आय ओमेगा होता आधीचा, आणि आत्ताचा आय ओमेगा म्हणजे काय आलं, आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आय म्हणजे काय, आयोटा कॉम्प्लेक्स नंबर. काय असतं त्याची व्हॅल्यू, -1. बरोबर, स्क्वेअर घेतला तर काय येते, -1 येते. बरोबर, मग इथे काय येईल, मायनस ऑफ, याची व्हॅल्यू काय आली, -1 ना, मायनस ऑफ ए ई रेस टू आय ओमेगा टी इंटू ओमेगाचा स्क्वेअर. ही आली कशाची व्हॅल्यू, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअरची व्हॅल्यू. इक्वेशन काय तुमचं, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे, काय आली, मायनस ई आय ओमेगा टी ओमेगा स्क्वेअर आणि प्लस ओमेगा स्क्वेअर तसाच, एक्स ची व्हॅल्यू याच्यातून लिहू शकता, काय ती. बरोबर, बरोबर, दोन्ही टर्म्स जर पाहिलं तर सेमच सेम आहे, ओमेगा स्क्वेअर सेम आहे. म्हणजे काय आलं इक्वेशन 0. हे इक्वेशन काय केले, ह्या इक्वेशन ह्या वरच्या इक्वेशननी डिफरन्शियल इक्वेशन काय केलं, सॅटिस्फाय केलं. याचा अर्थ हे जे आहे हे इक्वेशन कशाचं आहे, एसएचएन. ठीक आहे, इक्वेशन कशाचं आहे, एसएचएन. समजलंय का, घ्या.